सर्वांना आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। आज डॉक्टर आंबेडकरांची 134वी जयंती आहे, आपल्या उत्सवामध्ये साजरी होत आहे, आपण काय सांगाल? सर्वप्रथम तर मी आपल्या टीव्ही चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व भारतीयांना विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि सोबतच हा विश्वास व्यक्त करतो की ज्या बाबासाहेबांनी आपल्याला 75 वर्षापूर्वी एक अभिनव असं जगभरातलं एकमेव असं संविधान दिलं, त्याच्या रक्षणासाठी आम्हा सगळ्यांना शक्ती देव एवढीच प्रार्थना त्यांच्या वतीने करतो। आणि आज बाबासाहेबांनी ज्या कष्टाने ज्या मेहनतीने स्वतःला घडवलं आणि या समाजाच्या उत्थानासाठी तो एकमेव समाज नव्हता, त्याच्यामध्ये जे जे दबलेले पिकलेले पीडित होते, त्या महिला असो, ओबीसी असो, आदिवासी असो, अनुसूचित जाती असो, भटक्या जाती असो, या सगळ्यांच्या उद्धाराचं काम एकट्या बाबासाहेबांनी केलं। आणि ते उद्धाराचं काम करत असताना त्यांनी महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू यांचा विचाराचा वारसा घेऊन ते सत्यात आणण्याचं काम बाबासाहेबांनी या घटनेच्या द्वारे केलं। आणि सोबतच आमच्या तरुणांना आजही त्यांनी एक विश्वास दिला की परिस्थिती किती विपरीत असो, तुमच्या मनात जिद्द असेल तर तुम्हाला शिक्षा करता येतं आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि म्हणून शिक्षणापासून परावृत्त होऊ नका। नवीन एज्युकेशन पॉलिसी आपल्या समाजातल्या युवकांना शिक्षणापासून परावृत्त करून तुम्ही 8वी पासूनच एखादा प्रोफेशनल कोर्स घ्या आणि कार्पेंटर आणि प्लंबर आणि हेच बना, आमचे पुढे इंजिनियर, डॉक्टर, CA झालेच नाही पाहिजे, अशी नवीन प्रणाली येऊन राहिली। त्याचा पुरेजोर विरोध करण्याची शक्ती बाबासाहेबांच्या संविधानाने आम्हाला दिली आणि आम्हाला सगळ्यांमध्ये ती यावं हीच प्रार्थना याच्या दिवशी करतो। सध्या स्थितीचं वातावरण पाहता आपण आंबेडकर जयंतीला कसे पाहतात? आंबेडकर जयंती ही आम्हाला नवीन ऊर्जा देणारी आहे आणि बाबासाहेबांनी जे आम्हाला सांगितलं की अन्यायाच्या विरोधात लढा, आणि त्यांचा जो मंत्र आहे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, संघर्षाशिवाय काही मिळत नाही, हाच बाबासाहेबांनी संदेश दिला। आजच्या जयंतीच्या दिवशी आपल्या सगळ्या भीमसैनिकांना एवढंच म्हणणं आहे की लढल्याशिवाय काही मिळणार नाही। बाबासाहेबांनी लढलं, आज तुम्हाला ऐकतो मिळत आहे, तुम्ही जर का लढले नाही तर हे शिकवलं जाईल, पण लढण्याची तयारी। धन्यवाद। शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व मित्र परिवाराने या ठिकाणी लंगरचं भव्य आयोजन केलेलं आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार जनजनामध्ये पोहोचावे। आज आम्ही पाहत आहोत आमच्या नवयुवकांमध्ये व्यसनाधीन गेलेले काही नवयुवक आहे, या नवयुवकांनी या जयंतीला त्यांनी याच्यातून काहीतरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा स्मरण करावी, जेणेकरून डॉक्टर बाबासाहेबांचे विचार हे विश्वामध्ये पोहोचलेले आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे भारतरत्न या देशाला कधी लाभणार नाही असं त्यांचं कर्तृत्व। या सर्व गोष्टीला अनुसरून एक नवीन युवकांना मेसेज देण्यासाठी आम्ही हा सर्व जयंतीचा मोठा उत्सव करत असतो। याच्यातून सर्व समाज बांधव एकत्रित येऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करत असतात। आणखी पुनश्व एकदा 134व्या जयंतीची सर्व जनहितांना, सर्व समाजाला हार्दिक शुभेच्छा देतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा